बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे शेख हसीना यांचा निर्णय। बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी देश सोडल्यावर आंदोलक त्यांच्या निवासस्थानात शिरले, फर्निचर आणि भांड्यांची तोडफोड, शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची ही विटंबना। शेख हसीनांनी बांगलादेश पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतात दाखल, शेख हसीना काही दिवस दिल्लीतच राहण्याची शक्यता। बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर नवं सरकार येईपर्यंत अंतरिम सरकार कारभार पाहणार, नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस अंतरिम सरकारचे पंतप्रधान बनण्याची शक्यता। बांगलादेशमधून भारतात घुसखोरी होण्याची शक्यता, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन यांची प्रतिक्रिया। बांगलादेशच्या ढाका शहरात आंदोलकांकडून प्रचंड जाळपोळ, ढाकामधील बंगबंधू संग्रहालय पेटवून दिलं। बांगलादेशमध्ये पुढील 48 तासात अंतरिम सरकार स्थापन करणार, बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकार उर झमान यांची माहिती। बांगलादेशमध्ये आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील, त्यांनी आपल्या घरी जावं, लष्कर प्रमुख वकार उर झमान यांचं आंदोलकांना आवाहन। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला, संपूर्ण बांगलादेशमध्ये काही काळ मोबाईल सेवा देखील ठप्प होती। बांगलादेशमधील परिस्थिती बिघडल्यानंतर मेघालयने आपल्या सीमेवरील कर्फ्यू लागू केला। बांगलादेशची या परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची उपस्थिती। मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांकडे जवाबदार आंदोलन करणार। सोनिया दोहान आज काँग्रेस पक्षात प्रवेश करणार, दीपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश। काही दिवसांपूर्वी सोनिया यांनी सुप्रिया सुळेंवर आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती। मराठा आंदोलकांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तब्बल 2.5 तासाच्या आंदोलनानंतर भेट घेतली। मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांची चर्चा करणार असल्याचं ठाकरेंनी यावेळेला आंदोलकांना सांगितलं। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर, उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, टीएमसीच्या नेत्यांची ठाकरे भेट घेणार। उपमुख्यमंत्री अजित पवार 9 तारखेपासून करणार राज्यव्यापी दौरा, कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा। शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निवडणूक आयोगातील राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी देखील आजच होण्याची शक्यता। सचिन वाझेंनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी, सर्व आरोपींना जामीन मिळालेला असताना आपल्यावर अन्याय का, असा सवाल विचारून वाझेंची हायकोर्टात याचिका। मुंबईत महायुतीच्या नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने बैठकीचं आयोजन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या विभागीय सभांसाठी समितीची आज बैठक। आमदार अमोल मेटकरींच्या गाडी तोडफोड प्रकरणात सुरुवातीला अटक झालेले मुख्य आरोपी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज चाबळे, सौरभ भगत, दीपक बोडके यांना जामीन मंजूर करा, सरकारी वकिलांची न्यायालयाकडे मागणी। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी मराठवाड्यातील आमदारांची बैठक, बैठकीत मराठवाडा आरक्षणावर आणि संघटनात्मक बाबींवर आमदारांसोबत चर्चा। झूठ बोले कव्वा काटे, काले कव्वे से डरियो, अनिल देशमुखांवर देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका। राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर काय बोलले याबद्दल मला माहिती नाही, मात्र आरक्षण टिकल्या पाहिजे यासाठी आमचं सरकार कटिबद्ध असल्याचं देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। आपले 20 आमदार निवडून आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करून समुद्रात बुडू, आमदार बच्चू कडूंचं शेतकरी मेळाव्यात वक्तव्य। एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडूंची नाव न घेता आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका, आमदार बांगर यांच्यावर टीका करताना बच्चू कडूंची जीभ घसरली। महाराष्ट्राचं मणिपूर करण्याचं पाप पवार साहेब कधीच करू शकत नाहीत, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर राजेश टोपेंची प्रतिक्रिया।
गरीब अपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिलं, राज ठाकरे यांनी माथी भडकवण्याचं काम करू नये. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. राज ठाकरे यांना नेहमीच चर्चेत राहायला आवडतं आणि चर्चेत राहायचं असेल तर शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं. शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांची ठाकरेंवर टीका. वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा वाशिमच्या मालेगावात. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना प्रकाश आंबेडकरांची सत्ताधारी आणि विरोधकांसह मनोज जरांगेंवर टीका. सलील देशमुखांनी हातापाया पडून गुन्हे मागे घेण्याची विनंती केली होती. देशमुख यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. मी घेतलेली भूमिका योग्य. मी फडणवीसांना भेटल्याचे पुरावे द्या. परमबीर सिंग यांचं एबीपी माझाशी बोलताना अनिल देशमुखांना आव्हान. सचिन वाझेने फडणवीसांना लिहिलेलं पत्र माझ्याच्या हाती. पत्रातून सचिन वाझेचे अनिल देशमुख जयंत पाटलांवर आरोप. चांदीवाल समितीसमोर जबाब देण्यासाठी दबाव होता. वाझेंचा पत्रातून उल्लेख. मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेसंदर्भात मुलींच्या अडचणी सोडवण्याकरता टोल क्रमांक जाहीर करणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. कुणबी मराठा काय दरोडेखोर आहेत का? बच्चू कडू यांचा प्रकाश आंबेडकरांना सवाल. कळत नसेल तर बोलू नये, प्रकाश आंबेडकरांचा बच्चू कडूंना टोला. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेवर कोणी टीका केली तर लाडक्या बहिणींनी त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्याचा निर्णय म्हणजे हजारो कोटी रुपये बुडवण्याचं शासनाचं षडयंत्र. राम खाडे यांचं वक्तव्य. आमदार अपात्रतेबाबत शिंदे गटाकडून वेळकाढूपणा. ठाकरे गटाची मुंबई हायकोर्टात याचिका. भरत गोगावलेंनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्याची ठाकरे गटाची विनंती. 5 वर्षांनंतर पक्ष झोपेतून उठला. आमदार आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला. कोरोना काळ असेल किंवा मुंबईमध्ये काही चांगलं वाईट घडताना मनसे पक्ष दिसला का? आदित्य ठाकरेंचा सवाल. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विशेष निरीक्षकपदी उत्तम जानकर यांची निवड. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माण खटाव तसंच मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी विशेष निरीक्षक म्हणून निवड. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी जर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नाही तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे यावर शिक्कामोर्तब होईल. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची जरांगेंवर टीका. दिव्यांग प्रमाणपत्रावर डल्ला मारणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढला पाहिजे. आमदार बच्चू कडू आक्रमक. 22 ऑगस्टपर्यंत कारवाई करण्यासाठी वेळ दिल्याची बच्चू कडूंची माहिती. मनोज जरांगेंना पाठिंबा देणारा गरीब मराठा तर विरोध करणारे ओबीसी हा सामाजिक तिढा सोडवावा लागेल. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट 6 पैकी 3 विधानसभा जागांची मागणी करणार असल्याची माहिती. शिर्डीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या कार्यालयावर आदिवासी बांधवांचा बिऱ्हाण मोर्चा. विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन. जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव आणि उपाध्यक्ष अंकुश कदम यांना जामीन मंजूर. आमदार भरत गोगावले यांच्या प्रचाराचा किल्ले रायगडावरून शुभारंभ. जगदीश्वर मंदिरात गोगावले यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक. गडावर असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 9 ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर. कोल्हापुरात जरांगे पाटलांची शांतता रॅली काढली जाणार. आयोजक वसंतराव मुळीक यांची माहिती. राज्यात खऱ्या ओबीसींना प्रतिनिधित्व कमी मिळत असून कुणबी नावाखाली मराठा समाजाची घुसखोरी झाली आणि त्यांनाच ओबीसी नावाखाली प्रतिनिधित्व मिळत असल्याचं आंदोलक नवनाथ वाघमारे यांचं वक्तव्य. इंदापूरमधील सरदार मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील आणि रामवेस नाका परिसरात अतिक्रमण हटवण्यात यावं या मागणीसाठी इंदापूर तहसील कार्यालयासमोर शिवभक्तांचं आमरण उपोषण. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांच्या प्रकरणाची 7 ऑगस्टला मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर सुनावणी. 25 वर्षांपूर्वी झालेल्या 151 कोटी घोटाळ्याच्या व्याजासह वसुली रक्कम 1144 कोटी इथपर्यंत पोहोचली आहे. छत्रपती संभाजीनगर रोडवरील हातनूर टोल नाक्यावर मनसेचं आंदोलन. नियम 60 किलोमीटरचा असताना कन्नडचा हातनूर टोल नाका आणि संभाजीनगर शहरातील टोल नाक्यामधील अंतर 40 किलोमीटर. टोल नाका बंद करण्याची मनसेची मागणी.
गणेशोत्सवामध्ये मध्य रेल्वे 20 अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवणार. 7 ऑगस्टपासून आरक्षण सुरू होईल. मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी आतापर्यंत 222 गणपती विशेष गाड्या जाहीर. मुंबईमध्ये गणेश मंडळांना सरसकट 5 वर्षांची मंडप परवानगी देण्याची मागणी. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र. मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी वडिलाची आरोपीच्या घरावर फायरिंग. नेम आणि घर चुकल्यानं मोठी दुर्घटना टळली. पोलिसांकडून दोघांना अटक. दूध भेसळखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. माजी मंत्री सुरेश धस मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्र्यांकडे मागणी करणार. गोंदियातून जाणाऱ्या मुंबई कोलकाता महामार्गाच्या दुरुस्तीचं काम न झाल्यास स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवू देणार नसल्याचं वक्तव्य काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोडे यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर गुन्हा दाखल करण्याची सौंदडचे सरपंच हर्ष मोदी यांची मागणी. ठाकरे गटाचे नेते संजय बाबा घाटगे यांनी विधानसभेला हसन मुश्रीफांना पाठिंबा देण्याचं जाहीर करतात. संजय पवारांचे घाटगेंना खडेबोल. म्हणाले, चुकीचं काम केलं तर उद्धव ठाकरे माफ करणार नाहीत. यवतमाळमधील रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीन केल्या तहसील कार्यालयात जमा. सर्व्हर डाऊन असल्यामुळे धान्य वितरणात अडचणी, तांत्रिक अडचणी दूर करण्याची दुकानदारांची मागणी. गरीब जनतेला गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळण्याचा मार्ग मोकळा. निविदा प्रक्रियेला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज. पंढरपूर शहरात पूरजन्य परिस्थिती. आमदार समाधान आवताडेंनी घेतली प्रशासनासोबत बैठक. स्थलांतर केलेल्या कुटुंबाला सर्व सोयी सुविधा पुरवण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. पंढरपूर शहरात पुराचं पाणी शिरण्याची शक्यता. चंद्रभागेत असणाऱ्या व्यासनारायण आणि अंबिकानगर वसाहतीमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. उजनी धरण 102% भरलं. उजनीतून 1.25 लाख क्युसेक तर वीर धरणातून 23,000 क्युसेकनं विसर्ग. मुख्यमंत्री शिंदेकडून पुण्यातील पूरपरिस्थितीचा आढावा. खडकवासला धरणाची पाहणी केली. नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण केल्यानंतर पाण्याचा प्रवाह सुरळीत होईल. शिंदेंची माहिती. पुण्याच्या एकतानगरमधील पुराची मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी. पूरग्रस्तांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद. पंचनामे होऊनही नुकसान भरपाई मिळाली नाही, रहिवाशांचा आरोप. रत्नागिरी डेपोतील डिझेल संपल्यानं एसटी वाहतूक ठप्प. प्रवासी खोळंबले. एसटी अधिकारी नॉट रिचेबल. धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची बदली. हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती. भंडाऱ्याच्या लाखनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याकडून चितळला जीवदान. कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या चितळाला औषधोपचार करून निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा सोडलं. वर्ध्यात ऑटो आणि कंटेनरचा भीषण अपघात. अपघातात 4 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी असल्याची माहिती. भाईंदरमध्ये वाहतूक पोलिसांनी पकडला 1 ते 1.5 लाखांचा गुटखा. रिक्षा चालक पळून जाण्यात यशस्वी तर एकाला पकडण्यात पोलिसांना यश. नाशिकच्या नांदगावमध्ये पोषण आहार कर्मचारी आक्रमक. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा थाळीनाद आंदोलन. प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा शिक्षकांकडून इशारा. परभणीत स्वस्त धान्य दुकानदारांचं ई-पॉस मशीन जमा करू आंदोलन. अनेक दिवसांपासून सर्व्हर चालत नसल्यानं दुकानदार हैराण. अनैतिक संबंधातून जन्म झालेल्या 25 दिवसाच्या मुलीची हत्या. हत्येनंतर मुलीला नदीत फेकलं. नांदेडच्या देगलूर तालुक्यातली घटना. बेस्टमधील 60 कर्मचाऱ्यांनी गिरवला पूजा खेडकरचा कित्ता. बनावट अपंगत्व प्रमाणपत्राद्वारे मिळवलं सोयीचं काम. न्यायालयाच्या आदेशानंतरही चौकशी नाही. बनावटगिरीचा भांडाफोड झाल्यास अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता. धुळ्यात अपंग दाखल्यांबाबत माजी आमदार अनिल गोटेंचा गौप्यस्फोट. भाऊसाहेब हिरे आणि जिल्हा रुग्णालयातून 1300 बोगस अपंग दाखले दिल्याचा आरोप. यवतमाळच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये कर्मचाऱ्यांचं साम्राज्य. सर्वत्र दुर्गंधी. नाले आणि रस्ते दुरुस्ती करण्यात यावी यासाठी ठाकरे गटाचं आंदोलन.
वसंतराव नाईक जिल्हा शासकीय रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते पेशंटच्या नातेवाईकांसोबत येऊन निवासी डॉक्टरांशी हुज्जत घालून धमक्या देतात। या विरोधात मार्चचं काम बंद आंदोलन। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, विविध विषयांवर विरोधक आक्रमक, सत्ताधारी सदस्यांकडून विरोधी सदस्यांच्या हातातून माईक हिसकावण्याचा प्रयत्न। उरणमधील यशस्वी शिंदेची हत्या करणाऱ्या दाऊद शेखला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, सकल हिंदू समाजाची मागणी। सकल हिंदू समाजाकडून श्रीवर्धन शहरामध्ये मोर्चाचं आयोजन। भंडाऱ्यात कत्तलखान्याकडे नेत असलेल्या 45 जनावरांची पोलिसांकडून सुटका। दोरखंडाच्या सहाय्यानं जनावरांना निर्दयपणे बांधून ठेवलं होतं। कारधा पोलिसांची कारवाई, वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात, गुन्हा देखील दाखल। वाशिमच्या अनसिंग ग्रामपंचायती अंतर्गत बांधण्यात आलेल्या गटार योजनेचं काम निकृष्ट। ग्रामीण रुग्णालयात पावसाचं पाणी शिरलं। वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी दिली ग्रामीण रुग्णालयाला भेट, अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातल्या बाळापूर मौशी गावात सापडली बिबट्याची 3 पिलं। गावातील एका पडक्या घरात मादी बिबट्यानं 3 बछड्यांना जन्म दिला। आई आणि बछड्यांच्या पुनर्मिलनासाठी वनविभागाचे प्रयत्न। पालघरच्या ढेकाळे फिटरचा गेल्या 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित। 22 गाव आणि 100 पेक्षा अधिक गावपाड्यांवरील नागरिक अंधारात। वीज ग्राहकांकडून संताप व्यक्त। नंदुरबारच्या 3 समाळ घाटात दरड कोसळली। झाडासोबत दरडी घाटमार्गावर कोसळल्यानं वाहतूक बंद। 3 समाळ गावाचा धडगाव तालुक्याशी संपर्क तुटला। पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन। नालासोपाऱ्यात चालत्या कारला भीषण आग। नालासोपारा पूर्वेकडील सेंटर पार्क इथली घटना। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। यवतमाळमध्ये साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून डास प्रतिबंधक उपाययोजना। गावागावात धूर फवारणीला अखेर सुरुवात। जम्मू काश्मीरमध्ये सप्टेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार। केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांचं जम्मू काश्मीरमधील बाना स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये वक्तव्य। अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपल चेस फायनलमध्ये पात्रता फेरीत 5व्या स्थानासह गाठली फायनल। मराठमोळा अविनाश बुधवारी मध्यरात्री फायनल खेळणार। कुस्तीपटू निशा दहियाच्या उजव्या हाताला दुखापत झाल्यानं आघाडी घेतल्यानंतर देखील महिलांच्या 68 किलो वजनी गटातील कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तर कोरियाच्या पाक सोल गमकडून पराभव पत्करावा लागला। ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा मलेशियाच्या लिझिल झियाकडून पराभव। लक्ष्य सेनचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न भंगलं। इंग्लंडचा माजी फलंदाज आणि सरेचा महान क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचं निधन। 4 दिवसांपूर्वीच 1 ऑगस्टला त्यांनी 55वा वाढदिवस साजरा केला होता। थॉर्प बऱ्याच काळापासून आजारानं त्रस्त होते। इंग्लंडसाठी ते 100 टेस्ट आणि 82 वनडे मॅचेस खेळले होते। सुश्रिया चित्र निर्मित असलेल्या संस्थेची निर्मिती असलेल्या नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाचं पोस्टर रिलीज। चित्रपटाची निर्मिती, कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांचं। हॉलिवूडच्या डेडपूल अँड वुल्व्हरीनची बॉक्स ऑफिसवर घौडदौड। 10 दिवसात पार केला 100 कोटींचा टप्पा। जगभरात चित्रपटानं 6909 कोटींची कमाई केली। ॲपलचा आधुनिक आयफोन 16 सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता। नव्या फोनमध्ये ॲपल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला असून 10 सप्टेंबरला आयफोन 16 लॉन्च होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।